नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्णविचार. प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी व्यंजन भेदाचे उदाहरण. उत्तर आहे शर्करा, साखर. प्रश्न क्रमांक दुसरा, बरोबर असलेला पर्याय लिहा. पर्याय आहेत ठ, ठ, प, फ ही मृदू व्यंजने आहेत. ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजने आहेत. न, ड, म, न ही अनुनासिके आहेत. उत्तर केवळ सी बरोबर आहे, म्हणजेच न, ड, म, न ही अनुनासिके आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य उच्चारले जातात? उत्तर आहे च, छ, ज, झ. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? उत्तर आहे ए, ऐ, ओ, औ. प्रश्न क्रमांक पाचवा, य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो? आयोगाने प्रश्न हा रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोडा जुळवा. ऱ्हस्व स्वर, उत्तर आहे स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ. संयुक्त स्वर, उत्तर आहे 2 स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर. सजातीय स्वर, उत्तर आहे एकाच उच्चार स्तनातून निघणारे स्वर. विजातीय स्वर, उत्तर आहे भिन्न उच्चारातून निघलेले स्वर. प्रश्न क्रमांक 7, योग्य जोड्या जुळवा. तालव्य च, छ, ज, झ. ओटश्य, उत्तर आहे प, फ, ब, भ. मूर्धन्य, उत्तर आहे ट, ठ, ड, ढ. दंत्य, उत्तर आहे त, थ, द, ध. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी अचूक विधाने कोणती? स्वर हे पूर्ण उच्चाराने वर्ण आहेत. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची नसतात. 2 स्वर एकत्र येऊन स्वरादी बनतात. उत्तर आहे अ बरोबर, म्हणजे स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी अंतस्थ व्यंजनाचा गट ओळखा. उत्तर आहे य, र, ल, व. प्रश्न क्रमांक 10, दंड नसलेले व्यंजन शोधा. उत्तर आहे अर्पण. प्रश्न क्रमांक 11, वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 12, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. उत्तर आहे ख, घ, छ, ज. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी कोणते व्यंजने अनुनासिक आहेत? उत्तर आहे ड, न, न, म. प्रश्न क्रमांक 14, खालील गटातून अल्पप्राण व्यंजनाचा गट ओळखा. उत्तर आहे क, ज, न, प. प्रश्न क्रमांक 15, स्वरांचे प्रकार, त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा. दीर्घ स्वर, त्याचं उत्तर आहे स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ. संयुक्त स्वर, उत्तर आहे 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर. सजातीय स्वर, एकाच उच्चारातून स्थानातून निघणारे स्वर. विजातीय स्वर, भिन्न उच्चारातून निघणारे स्वर. प्रश्न क्रमांक 16, पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. अक्षरे हे कालांतराने नाश पावतात. आपल्या ध्वनीचा किंवा आवाजाच्या खुणांना स्वर म्हणतात. उत्तर आहे अ व ब बरोबर, म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणते वर्ण महाप्राण नाहीत ते लिहा. ट आणि ड. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणता वर्ण कंपनयुक्त आहे? उत्तर आहे ग. मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही काय आहेत? जोडाक्षरे. प्रश्न क्रमांक 20, जिभेचा मध्यभाग किंचित वर उतरला जाऊन मुखविवर संकीर्ण होते व कंठमार्गातून आलेली हवा मुखविवरणातून वेगाने बाहेर येते व उच्चार होतो. अशा व्यंजनांना डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे उष्मे व्यंजने. खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट ओळखा. उत्तर आहे च, छ, ज, झ. प्रश्न क्रमांक 22, मराठी वर्णमालेतील ऱ्हस्व स्वर असलेला पुढीलपैकी योग्य गट कोणता? उत्तर आहे अ, इ, उ. प्रश्न क्रमांक 23, स्वरमालेतील अ आणि अहा या 2 वर्णांना काय म्हणतात? उत्तर आहे स्वरादी. प्रश्न क्रमांक 24, श, श,
स, ह ही व्यंजने कोणत्या उच्चारा प्रकारातील आहेत? उत्तर आहे उष्मी. प्रश्न क्रमांक 25. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते? उत्तर आहे मूल वर्णरूप. प्रश्न क्रमांक 26. आघातरहित जोडाक्षराचा योग्य गट ओळखा. उत्तर आहे क आणि ड. पन्ने, कणेर, आम्ही, तुम्ही, दोन्ही, काना. प्रश्न क्रमांक 27. ऱ्हस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. उत्तर आहे मी. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणती व्यंजने उष्मे व्यंजने मानली जातात? उत्तर आहे ब म्हणजे स, श, श आणि ह. प्रश्न क्रमांक 29. पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो. उत्तर आहे 4 बरोबर. म्हणजे अ, ब आणि क तिन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 30. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. पर्याय आहेत. हे संपूर्ण विधान चूक आहे. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. उत्तर आहे ब बरोबर. म्हणजे या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात? उत्तर आहे महाप्राण व्यंजने. प्रश्न क्रमांक 32. व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली विधाने वाचा. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात. व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात. उत्तर आहे ओ व क बरोबर आणि ब चूक. म्हणजेच ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यातून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात. प्रश्न क्रमांक 33. मुलांनी या शब्दात डॅश डॅश. उत्तर आहे अ, ब, ड बरोबर. क चुकीचे. म्हणजे मू हे एक अक्षर आहे. मू हे एक ध्वनिचिन्ह आहे. म व उ हे मूल ध्वनी आहेत. प्रश्न क्रमांक 34. खालील दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा. उत्तर आहे 3. दीर्घस्वर व संयुक्त स्वर याचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 35. मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत? उत्तर आहे 25. प्रश्न क्रमांक 36. क, च, ट, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? उत्तर आहे अल्पप्राण. प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी कोणते शब्द जोडाक्षर आहेत? उत्तर आहे संयुक्त. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? पर्याय हे ओझरत्या अन स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यापासून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. उत्तर आहे क चूक. म्हणजे ब, क, ड बरोबर आहेत. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ग. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. ख, घ, छ, ठ आणि ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? उत्तर आहे महाप्राण. प्रश्न क्रमांक 40. उच्चार स्थानानुसार दंत्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे त वर्गातील वर्ण. प्रश्न क्रमांक 41. पुढील विधाने वाचा. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य म्हणजे शब्दाची मांडणी होय. उत्तर आहे अ व ब बरोबर. म्हणजे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य म्हणजे अ आणि ब उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. त, थ, द, ध हे दंतवर्ण आहेत. प, फ व भ हे ओष्ठ वर्ण आहेत. य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. उत्तर आहे तिन्ही पर्याय बरोबर.
प्रश्न क्रमांक 43. अनुस्वार याचा अर्थ काय? उत्तर आहे ब आणि क. पाठीमागून नंतर झालेला उच्चार, उच्चारावर स्वार होणारा उच्चार. प्रश्न क्रमांक 44. पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा. इ, उ, रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, त्यांना संप्रासरण असे म्हणतात. ब, य व र याबद्दल अनुक्रमे इ, उ, रू आल्यास यांना देश यन अधिक आदेश असे म्हणतात. उत्तर आहे दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 45. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांना एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर म्हणतात. पुढे काही स्वर गट 1 आणि त्या स्वराचा उच्चार स्थानातील मुखाचा भाग गट 2 दिलेला आहे. वरील जोड्यांच्या उत्तरासाठी योग्य ते पर्याय आहे. आता आपण उत्तर बघूया. ए चा उत्तर आहे कंठ अधिक तालू. ऊ चं उत्तर आहे ओष्ठ. रू चं उत्तर आहे मूर्धा. लू चं उत्तर आहे दंत. प्रश्न क्रमांक 47. उच्चारभेदानुसार य व र ल या वर्णांना काय म्हणतात? उत्तर आहे अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 48. य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमेने डॅश डॅश या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहेत. उत्तर आहे इ, उ, रू, लू. प्रश्न क्रमांक 49. मराठी शब्दातील अंत शेवटचा वर्ण अ हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही? उत्तर आहे करवत. प्रश्न क्रमांक 50. स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा. स्वरादी म्हणजे नुसते सूर होय. अंगण या शब्दात अ अधिक विसर्ग बरोबर अहा. दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग बरोबर दुहू. किंकर या शब्दात क अधिक ई अधिक अनुस्वार की. उत्तर आहे दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग दुम. विधाने वाचा. द ध ही कठोर व्यंजने आहेत. ज झ ही मृदू आहेत. ग ही अनुनासिके आहेत. उत्तर आहे फक्त ब बरोबर. ज झ ही मृदू व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 52. खालील व्यंजन गटातील तालव्याचा गट ओळखा. च, छ, ज, झ, त्र. प्रश्न क्रमांक 53. क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. उत्तर आहे जोडाक्षरे. प्रश्न क्रमांक 54. जोड्या जुळवा. कंठ्यवर्ण क, ग, ड. तालव्यवर्ण च, झ, त्र. दंतवर्ण ल, त, स. मूर्धन्यवर्ण ढ, ठ, ळ. प्रश्न क्रमांक 55. खालील दिलेल्या जोड्या लावा. गट अ आणि गट ब. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र व्याकरण. पूर्ण अर्थाचे बोलणे वाक्य ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. ह्रस्व स्वर. स्पष्ट व खणखणीत उच्चार अनुस्वार. प्रश्न क्रमांक 56. पुढे काही वर्ण प्रकार दिलेले आहेत, त्याचा अचूक क्रम ओळखा. उत्तर आहे उष्मी, स्पर्श, महाप्राण, अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 57. पुढे काही विधाने दिली आहेत, त्या आधारे योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे अ व ब बरोबर. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? उत्तर आहे ब बरोबर म्हणजे बारीक सारीक. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्येय पद्धतीने उच्चारला जातो? उत्तर आहे भ. प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? उ आणि ए. प्रश्न क्रमांक 61. जोड्या लावा. ह्रस्व स्वर अ आणि ई. संयुक्त स्वर ए औ. सजातीय स्वर अ आ. अर्धस्वर य आणि र. प्रश्न क्रमांक 62. वाचा व बरोबर असलेले पर्याय निवडा. ट, ठ, प, फ ही मृदू व्यंजने आहेत. ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजने आहेत. न, ड, म, न ही अनुनासिके आहेत. उत्तर आहे क बरोबर म्हणजे न, ड, म, न ही अनुनासिके आहेत. प्रश्न क्रमांक 63. वेगळा गट ओळखा. क, ख, ग, घ, ड. च, छ, ज, त्र, ट, ठ, ड, ढ, न. य, र, ल व श. उत्तर आहे य, र, ल व श. प्रश्न क्रमांक 64. जोड्या लावा. उच्चारस्थान व्यंजने. दत्य
त थ द ध ओटश्च प फ ब भ अनुनासिक ड त्र न न मूर्धन्य ट ढ ड ढ. प्रश्न क्रमांक 65. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 66. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे वर्ण. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते. उत्तर आहे व्यंजन. च छ ज झ ही व्यंजने कोणती? उत्तर आहे दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 69. वाक्य म्हणजे डॅश डॅश पूर्ण अर्थाचे बोलणे होय. पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? उत्तर आहे च छ ज झ. प्रश्न क्रमांक 71. त थ द ध न ल स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. उत्तर आहे दंत्य वर्ण. प्रश्न क्रमांक 72. जोड्या जुळवा. अ व ब गट कंठेय व्यंजने क ख ग घ. दंत व्यंजने त थ द ध न. दंत तालव्य व्यंजने च छ ज झ. अनुनासिक व्यंजने ड त्र न न. प्रश्न क्रमांक 73. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? उत्तर आहे ज्ञ. प्रश्न क्रमांक 74. क च ट त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? उत्तर आहे स्पर्श व्यंजने. प्रश्न क्रमांक 75. पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? उत्तर आहे च व ज. प्रश्न क्रमांक 76. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. कंठस्य. प्रश्न क्रमांक 77. वर्णमालेतील या व्यंजनाचा समावेश केला जात नाही. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 78. मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. उत्तर आहे 48. प्रश्न क्रमांक 79. ख झ फ स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे महाप्राण. प्रश्न क्रमांक 80. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. अट या शब्दातील अ या स्वराचा उच्चार लांबट आहे. अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व आहे. उत्तर आहे अ व ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 81. व्यंजनाला डॅश डॅश मिळवून अक्षर तयार होते. उत्तर आहे स्वर. प्रश्न क्रमांक 82. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजने कोणते? उत्तर आहे क आणि घ. मराठीतील ट ठ ढ ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात? उत्तर आहे मूर्धन्य. प्रश्न क्रमांक 84. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? उत्तर आहे उ व ये. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? उत्तर आहे ड बरोबर म्हणजे ए ऐ औ औ. प्रश्न क्रमांक 86. जोडाक्षरात एकच व्यंजन दोनदा येते तेव्हा त्याला द्वित म्हणतात. पुढीलपैकी द्वितातील कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. उत्तर आहे उज्जैनी येणे आणि उज्जयिनी, धिक्कार धिक्कार, सच्चा सच्चा. प्रश्न क्रमांक 87. उभी जोडणी आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. उत्तर आहे अन्न व मुद्दा, फन्ना व मुद्दा. सर्वच बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 88. व्यंजनाच्या लेखनकाराच्या योग्य जोड्या लावा. दंड नसलेले व्यंजन र, मध्ये दंड असलेले व्यंजन फ, जोडलेला दंड असलेले व्यंजन प, अर्धदंड असलेले व्यंजन र. प्रश्न क्रमांक 89. खालील व्यंजन गटामधील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. उत्तर आहे ख घ छ ज. पुढील विधाने वाचा. च छ ज झ हे तालव्य वर्ण आहेत. ए ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत. ट ठ ड हे मूर्धन्य वर्ण आहेत. उत्तर आहे तिन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 91. पुढील विधाने वाचा. ठ फ ही महाप्राण व्यंजने आहेत. स ख ही अल्पप्राण व्यंजने आहेत. त थ ही कठोर व्यंजने आहेत. उत्तर ब चूक आहे. अ आणि बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहेत. पुढील प्रश्न 92. संयुक्त स्वर म्हणजे काय? उत्तर आहे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.